अक्कलकोट तहसील कार्यालयात संपाचा मोठा परिणाम दिसून आला असून 3 दिवसांपासून कामकाज ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा फटका आता अक्कलकोट तहसील कार्यालयालाही जोरदार बसताना दिसत आहे। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या या संपामुळे कार्यालयातील कामकाज अक्षरशः ठप्प झालं असून संपूर्ण कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळत आहे। तहसील कार्यालयातील एकूण 94 कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 92 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत, तर उर्वरित 2 कर्मचारी रजेवर असल्यानं कार्यालय जवळपास रिकामच दिसत आहे। नागरिकांना विविध कामांसाठी ये-जा करावी लागत असली तरी कामे होत नसल्यानं त्यांची मोठी गैरसोय होत आहे। दरम्यान राजपत्रित अधिकारी जसं की नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांनी संपात सहभाग घेतलेला नाही। तसंच आवश्यक सेवा मानल्या जाणाऱ्या पुरवठा विभागातील कर्मचारीही आपली सेवा नियमितपणे बजावत आहेत। एकूणच कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अक्कलकोट तहसील कार्यालयातील दैनंदिन कामकाजावर गंभीर परिणाम झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। आता हा संप कधी मागे घेतला जाणार आणि कामकाज पूर्ववत कधी सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।